तर मित्रांनो आज आहे संडे आणि आपण आज घरी आहेत. तर थोडासा आपल्याला गप्पीसाठी ब्रीडिंग सेटअप करायचं आहे. हां ये. तर आता तुम्हाला कसं काय कुठं काय करायचं ते दाखवतो. हा आहे आपला फ्रीजमध्ये आपण गप्पी सोडलेत आणि भरपूर सारे गप्पी पण झालेत. पण इकडे सूर्यप्रकाश येतो त्याच्यामुळे पाणी हिरवं होतं. तर आता आपल्याला हे सगळं विटा वगैरे काढून इथे गप्पी सेटअप करायचं आहे आणि थोडंसं गप्पी आपण इकडे ठेवणार आहेत. बघू आता कशी जागा होईल तसं. सगळं बकेट आपण आणून ठेवलेले आहेत गप्पीसाठी. तर बघूयात आपण कसं काय करता येईल. आपल्याला अंश मदत करतोय पाणी काढून टाकायला. अंश काय करते? पूर्ण भर ना, फुल बॉटल भरू दे. क्या हुआ है? पाणी निघल राहायचा. हे सगळे बिटा आपल्याला काढायचे आता. इथं आपण सेटअप बसवणार आहेत ब्रीडिंगसाठी. हे आमची शालू आहे आणि शालूचा दिवाना बघा कसा शालूला भेटायला आलाय. पपईवर चढून ना एकटाच करायला कंटाळा येतो. बायकोची तब्येत डाऊन आहे त्यामुळे सगळं काम एकटाच करायला लागते. तर आज पूर्ण दिवस आपल्याकडे आहे. जेवढं करता येईल तेवढं करू. आपल्याकडे काम करून आता मस्त पपई खाऊ आपण. एकदम जबरदस्त पपई. बऱ्यापैकी ठेवून झाल्यात. आता थोडंसं बाकी आहे. बाकी झाडू बिडू मारून नंतर आपण आपल्या सेटअपला सुरुवात करू. तर आता बघा एवढ्या विटा नेल्यात आपल्याला आणि एवढ्या विटा तिकडे वाहून टाकल्यात. हे मित्रांनो भरपूर जागा झाल्या आपल्याला इथे ब्रीडिंग सेटअप ठेवायला. आता साफसफाई करून झाडू वगैरे मारून घेऊ आपण. तर मित्रांनो फायनली आपली जागा साफ झाली आहे. झाडू वगैरे मारून झाला आहे. आता थोडंसं पाणी भरून चालू करू. पाणी वगैरे मारून साफ करून घेऊ. मग शिफ्टिंग सगळे चालू करू आपण. आणि हा बघा पेशंट तुम्हाला दिसतो का ते माहीत नाही. हा बघा इथे पेशंट. आता मित्रांनो यातलं आपण पाणी आणि मासे शिफ्ट करून याच्यामध्ये थोडंसं पाणी काढलं. याच्यामध्ये मासे पण आलेत. हे पाणी खाली केल्याशिवाय आपल्याला हे फ्रीज हलवता नाही येणार. पिल्लू बघा तुम्ही किती आहे त्याच्यामध्ये गप्पीचे. तर प्लांट बघा किती मस्त ग्रोथ झाले आपल्याला. बघा किती मस्त प्लांट ग्रोथ झाले. आता आपण इकडे ह्या टँकमध्ये ठेवून दे. इकडे सगळं किती मस्त झालं त्याच्यात ठेवून देतो. थोडं पाणी गरम झालं आहे. नंतर आपण सगळं टँकमध्ये शिफ्ट करू. आता आपण इथून पाणी काढायला आलो आहे. इथून पाणी काढणार आपण कारण रिकामा करायचा आहे. आणि इथे एक जुगाड केला आहे म्हणजे मासे जे येतील ते मासे याच्यामध्ये पडतील. तर पाणी आता आपण खेचूया. म्हणजे पाणी खेचू आपण आता. आला का बघू पाणी इथून मला पडते झालं. चालेल येते का नाही पाणी. आलं वाटतं आलं पाणी आलं. पाणी आलं मित्रांनो. जे पण मासे बिसे काय येतील त्याच्यामध्ये अडकतील. पाणी खाली करू आपण फटाफट. एवढं पाणी आहे. किती पाणी आता बघू. मासे पटापट यातले जे मासे पकडतील ते मासे सगळे आपण बाल्टीमध्ये ठेवू. आता पिल्लू गप्पीची दिवशी पिते पाणी मिळते. कलर नाही किती बघायला. एक ऑरेंज कलरचा आहे. नेऊन ठेवला तो. झाला का खाली?
आता उचलणार कोण? माझ्यात जास्त ताकद ना. खाली नेठा तारा बिरा आहेत ना. मासे सोडतो. ते वरती चढतात ना मस्त. मस्त ना. तेच बघितलं ना किती मस्त फिरतात. फक्त 2-4 घरातलं नळाचं पाणी घेत होतो पण ते गरम आहे म्हणून आता बोरिंग चालू करायचंय. चालू कर. मम्मी चालू कर. इकडे निघतंय काय पाणी? ते तिथे लावलंय. हो. एक टँक आपला शिफ्ट झाला आहे आणि पाणी पण भरलं आहे त्याच्यामध्ये. हा बघा तुम्ही बघू शकता. अजून बाकीचे जेवढे पण घरामध्ये टँक आहेत ते सगळे आपल्याला इथे आणून शिफ्ट करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये ब्रीडिंग करायची आहे. त्यानंतर बघा एक सेट आपण टँक केलेत आणि प्लांट सोडून म्हणजे जेणेकरून पाणी थंड राहील आणि ब्रीडिंग करायला आणि ते पिल्लं वगैरे त्यांना लपायला चांगली जागा भेटली पाहिजे म्हणून हे आपले प्लांट टाकतो त्याच्यामध्ये. हा पण टँक आपल्याला घेऊन जातो. 3 फुटाचा टँक आहे हा. त्याच्यामध्ये एकच पोलार पॅरेट आहे. हा पण आपल्याला खाली करायचा आहे. हा एक टँक फुटला आहे आपल्याकडे. ह्याला रिपेअर करू आपण. ह्या टँकला साफ करून. हा इथे एक टँक आहे आणि इकडे आपल्याकडे जुने टँक पडले. तर आता आपल्याला इथे या भिंतीवर ठेवायचे. त्यासाठी थर्माकोल आहे. तर थर्माकोल कापून घेऊ आणि बेस तयार करू आपण. आणि कट करून घेतलं आहे. हा थर्माकोल आहे आणि इकडे ठेवलेले आहेत थर्माकोल. 2 टँक आपण ठेवले. हा इथे एक टँक आहे आणि हा इथे एक टँक आहे. अजून इथे एक टँक येईल आणि तिथे एक छोटा टँक येईल. तर एक टँक भरला आपण आणि दुसरा टँक भरायला लावला आता. एक टँक आहे अजून.